नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वल्लरी आणि त्याचबरोबर सौदामिनी या दोघींनीही हात मिळवणी केलेली आहे. कारण वल्लरीने ठरवले अर्णवला घरातून त्रास द्यायचा, तर इकडे सौदामिनी ऑफिसमध्ये त्रास देणार आहे. ह्या दोघी जणी एकत्र आलेल्या आहेत. खरं तर अर्णव अगदी वेळेवर पोचलेला होता, पण उदयकांत गाडीत लपल्यामुळं वल्लरीची वाट लागलेली होती आणि अर्णव तिथं डायरेक्टली वल्लरीला म्हणालेला आहे की मामी तू माझ्याबरोबर चल. तेव्हा मात्र वल्लरीचा चेहरा जो आहे तो पाहण्यासारखा झालेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की अर्णवला जायला लेट का झालं, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आकाश आता चहाचा कप घेऊन रूममध्ये येतो. आल्यानंतर इकडे आकाश म्हणत असतो की नम्रता, पण नम्रता काही ऐकून घ्यायला तयार नसते. तर आकाशचं हे सगळं चाललेलं असतं, तो गोडगोड बोलत असतो, नम्रता हट्टालाच पेटलेली असते. तोपर्यंत अर्णवसाठी ईश्वरीने कॉफी आणलेली असते. मग अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. अर्णव म्हणतो की आकाशसाठी चहा घेऊन गेलीस का तू? तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते की नाही नाही, मी अजिबात तिकडे फिरकलेलीही नाही. तेव्हा अर्णवचं असं म्हणणं असतं की हो. तेव्हा ईश्वरी म्हणते नाहीतर ते माझ्यावर यायचं ना, कशाला मी जाऊ तिथं, असं सगळं ती सांगत असते. इकडे नम्रता मात्र चिडलेली असते. आकाश म्हणतो की घे ना, एक घोट घे ना चहाचा. तेव्हा ती म्हणते कशाला, मी केलेला चहा आवडत नाहीये ना तुम्हाला, मग कशाला घेऊन आला तिथं. आकाश म्हणत असतो का ऐकून तरी घे. पण नम्रता मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. तिचं एकच चाललेलं असतं की का मीच का सहन करायचं प्रत्येक वेळेस, आणि मलाच का ऐकून घ्यावं लागतंय, असं वारंवार ती बोलत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो अगं ऐकून घे एकदा. पण नम्रता नाहीच. मग आकाश शेवटी तिला म्हणतो की तुला माहिती आहे का, एक घोट चहा घे, खरंच छान झालाय हा चहा, असं म्हणत तो तिला बोलत असतो. कारण हा चहा छान का झालेला आहे, कारण तेवढीच माझी बायको गोड आहे ना, त्यामुळं. आणि मग तरीही नम्रता म्हणते की नाही नाही, मला मस्का मारायचा नाहीये, मी नाही ऐकून घेणारे कोणत्या गोष्टी, असं नम्रता स्वतःहूनच सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की अगं असं काय करतेस, तू माहिती आहे ना तू कशी आहेस ते, मग तरी पण अशा पद्धतीने नको बोलूस, असं तिला सांगत असतो. त्यावेळेस नम्रताचं एकच म्हणणं असतं की आता का मी तुमचं ऐकून घ्यायचं आहे. आकाश म्हणतो की अगं चल, म्हणून तिला जवळ घेत असतो, पण ती मात्र ऐकायला तयार नसते, ती चिडून बसलेली असते. तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं माझा राग गेलाय म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की तुझ्या ह्या डोळ्यांनी. तेव्हा नम्रता म्हणते की शक्यच नाहीये, माझे डोळे असं बोलणं शक्यच नाहीये, असं नम्रता स्वतःच सांगायला सुरुवात करते. इकडे ईश्वरीचं एक वेगळं सुरू असतं. प्लेट भरून खारी आणलेली असते आणि अर्णवच्या समोर बसलेली असते. अर्णव म्हणतो की मिसिंदर हे सगळं काय आहे, किती अनहेल्दी आहे, कुठे बनवलेलं असतं, कसं असतं, काय केलं जातं, याचा विचार करतेस का तू, ते पोटाला किती जड असणार आहे, ते पचणार आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते ओ सर गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काय कळणार आहे त्यातला आनंद काय असतो ते. आणि ईश्वरी म्हणते तुम्ही इंदोरला होता लहान असताना, तेव्हा तुमच्याकडे खारीवाला यायचं नाही का हो, आणि खारीवाला जशा पद्धतीने ओरडतो तशा पद्धतीने ओरडत असते, खारी घ्या खारी, खारी घ्या खारी, असं तिचं ओरडणं चालू असतं. अर्णव मात्र चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो बाद झालं मिसिंदर, हे अति होतंय, असं अर्णव तिला सांगत असतो. त्यावेळेस ती म्हणते की आता अति काय केलंय मी याच्यामध्ये, काहीच नाही केलेलं, उगीच तुम्ही ना त्याचं जास्त बाऊ करताय, असं ती सांगायला सुरुवात करते. आणि ती अर्णवच्या समोर बसून खारी खात असते. अर्णव म्हणत असतो प्लीज इथे बसून खाऊ नकोस तू, दुसरीकडे जा. तेव्हा ईश्वरी म्हणते की का का नाही खायची मी इथे बसून खारी, मी खाणार येते बसून, आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो म्हणतो की ते आवाज वगैरे बंद करे सगळं, मला कसं तरी होते तू इतकं अनहेल्दी खाते याच्यामुळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की काही होत नाहीये, कारण हे तुमचं बंद करा तुम्ही, कारण तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीतरी माझ्यावर रिस्ट्रिक्शन घालाल आणि मी तुमचं ऐकेल. नाही नाही, अजिबात नाहीये, ही खारी खाण्यातला जो आनंद आहे ना, तो तुम्हाला काय माहिती काय आहे ते, असं म्हणत ती अर्णवलाच बोलत असते. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर जरा ऐकून घे. पण या मिस इंदोरला ऐकायला कुठे येतं, कारण मिस इंदोरला फक्त बोलायलाच येतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर ईश्वरीला कितीही अर्णवने समजवलं तरीही ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार नसते. ईश्वरीचा एकच हट्ट असतो की नाही, मला अजिबात ऐकून घ्यायचं नाही, मी खारीच खाणार आहे. अर्णव म्हणत असतो तू तिकडे बसून खा. पण ईश्वरी म्हणते की नाही, मी तिकडे बसूनही नाही खाणार, मी तेच बसून खाणार आहे, तुमच्या समोरच बसून खाणार आहे. अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णव म्हणतो तुम्ही सिंदूर काय चाललंय हे. पण ईश्वरी मात्र ऐकतच नाही. तिचं एकच असतं की नाही, तुम्हाला नाही कळणार त्यातली मजा. तेव्हा अर्णव तिला म्हणतो बरं बाई काही करायचंय ते कर. आकाश आणि नम्रता यांचं सुरू झालेलं असतं. आकाशला नम्रता म्हणत असते नाही नाही, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही, आणि माझ्या डोळ्यातला राग वगैरे काही गेलेला नाहीये,
तुम्हाला वाटत असेल तेव्हा आकाशला ती म्हणते 1 हँड डिस्टन्स असं म्हणत आकाशला ती बाजूला ढकलते. तेव्हा आकाश म्हणतो झालं का, म्हणजे नवरा आज तुझ्यासाठी एवढ्या लवकर ऑफिसमधून आलाय, कुठेतरी तुझ्यासोबत बाहेर जायचा प्लॅन केलाय, पण नाही, तुला मात्र रागच धरून बसायचा आहे ना. अशा पद्धतीने आकाश तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणते की बरोबर आहे, कारण नवऱ्याला माझ्या हातचा चहाही पटत नाहीये ना. कारण प्रत्येक वेळेस ईश्वरी ईश्वरी चालू झालेलं असतं. नम्रता उगीच पॅनिक होत असते, उगीच रिॲक्ट होत असते. या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाहीये. पण नम्रताचं मन तिला अशा पद्धतीने त्रास देत असतं. तिला असं वाटत असतं की ती जे काय करते त्याच्यामुळं, म्हणजे घरामध्ये ईश्वरीला सगळे विचारतात, मला कोणी विचारत नाहीये. पण आता ईश्वरी इतकी वर्ष झालं घरात राहते, तर ऑब्व्हियसली ईश्वरीला विचारणार. ही गोष्ट नम्रता समजूनच घेत नाही. स्वतः आजींनी तिला समजवलेलं असतं की अगं ईश्वरी इथं राहते ना, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या तोंडात ईश्वरीचं नाव बसलेलं आहे. तुझ्या आधी ईश्वरी या घरात आली आहे ना, त्याच्यामुळं असं होतंय. पण हिचा हट्ट मात्र वेगळाच असतो. हिला मात्र असं वाटत असतं की नाही, हे सगळेजण मला मानच देत नाहीयेत, माझ्या बाबतीतच चुकीचं वागतात. असे सगळे विचार हिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. इकडे आकाश मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता नम्रता ऐकायला तयार नसते. आकाश म्हणतो काय मग, येणार आहेस ना तू, काय ठरलंय तुझं, असं आकाश तिला बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तरीही ईश्वरी मात्र हट्ट करून बसलेली असते की नाही, मला हे सगळं अशा पद्धतीनंच हवं आहे, असा ईश्वरीचा हट्ट चाललेला असतो. ईश्वरीचा हा हट्ट ऐकून मात्र अर्णव तिच्याकडे बसलेला असतो आणि तिचं नाक दाबतो आणि तिला गप्प करतो. का तर अर्णवला शिर्केंचा फोन येत असतो आणि अर्णव शिर्केंना म्हणतो की हा बोला शिर्के, कारण अर्जंट असल्याशिवाय फोन येणार नाही आणि या ईश्वरीची बडबड बंद होणार नाही हे अर्णवला चांगलंच माहिती असतं. मग अर्णव आता त्या शिर्केंशी बोलत असतो. शिर्के सांगत असतात की त्या उदयखानचं लोकेशन आपल्याला ट्रेस झालेलं आहे आणि मग त्याबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे वल्लरी नेमकी बाहेर आलेली असते, कुठेतरी हिंडायला गेलेली असते. ती घरी येते आणि अर्णव धावतच निघालेला असतो. आता ईश्वरीने त्याच्या मागे जायची गरज आहे का? अर्णवने सांगितलंय शिर्केंचा फोन आलाय, मला अर्जंट आहे, मला जायचं आहे. पण ईश्वरी आता मध्ये मध्ये करायला काही सोडत नाहीये. ईश्वरी त्याच्या मागे धावत जाते आणि विचारू लागते. त्याचवेळी रमाकांत कानात हेडफोन घालून तिथे अगदी भक्तिगीतं वगैरे ऐकत बसलेले असतात. तेव्हा अर्णव आता तिथे येतो आणि ईश्वरी म्हणते की काय झाले, कोणाचा फोन आलता, कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा इकडे ईश्वरीला तो म्हणतो की उदयखानचं लोकेशन ट्रेस झाले, मला जावं लागणार आहे, शिर्केंचा मला फोन येतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते मी पण येते. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नाही, तू घरी थांब, तू यायची काही गरज नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतील मॅनेज, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही, मला यावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो बाद झालं, मी सिंदूर, अजिबात काही गरज नाही आहे तिकडे यायची. आणि नेमकं वल्लरीने आता ते लोकेशन, ते सगळा पत्ता, ते सगळं वल्लरीने ऐकलेलं आहे. वल्लरीला ते सगळं ऐकायला आलेलं आहे आणि आता अर्णव आणि त्याचबरोबर हे बोलत असतात. शिर्के हे बोलणं वल्लरीने ऐकलंय. तेव्हा ईश्वरी विचार करत थांबलेली असते. आता वल्लरी नेमकी मागच्या बाजूने जाते. घराच्या तिथे ठेवलेले बांबू असतात, त्यातला एक बांबू उचलते आणि पायऱ्यांवरती ठेवून देते. जेव्हा आता तिने पायऱ्यांवरती तो बांबू ठेवलेला असतो, ईश्वरी नेमकी आत जाणार असते. ईश्वरी विचारत असते की अर्णव सर मला नाही येत घेऊन जात, पण तिथे उदयकांच्या बाबतीत तिथे काही व्हायला नकोय गडबड गोंधळ, हा सगळा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि ईश्वरी निघालेली असते. आणि ईश्वरीचं लक्ष नसतं, नेमका त्या बांबूमध्ये पाय अडकतो. अर्णव गाडी घेऊन जातच असतो आणि इकडे ईश्वरी तोंडावर पडलेली असते आणि जोरात किंचाळते आई ग करून. तेवढ्यात अर्णव हे सगळं पाहतो. वल्लरीला तर इतकी मजा आलेली असते की तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात, कारण तिला तेच हवं होतं. तिला काय हवं होतं तर ईश्वरीमुळं अर्णवला लेट व्हावं, कारण अर्णवच्या आधी तिला तिथे स्वतः पोहोचायचं आहे उदयकांतला अलर्ट करायला. नाही तर उदयकांत सापडला गेला तर आपणही सापडले जाणार, अशी भीती तिच्या मनात आहे. तेव्हा मात्र अर्णव धावत येतो. मी सिंदूर काय झालं, मी सिंदूर उठ, असं म्हणत तिला उठवू लागतो. ईश्वरी मात्र इतकी जोरात पडलेली असते की तिला कळायचंच बंद झालेलं असतं. अर्णव तिला उठवत असतो. मग ईश्वरी उठते आणि पाठीमागून वल्लरी मात्र ह्या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. म्हणजेच अर्णव आता आत जाणार आणि तेवढ्या वेळात आता वल्लरीला लोकेशन मिळालेलं आहे, त्यामुळं वल्लरी ही जायला निघते. इकडे अर्णवने ईश्वरीला उचलून घेतलेलं असतं. जणू काही ईश्वरी आता बेशुद्ध पडलेली आहे अशी अवस्था तिची झालेली असते. आणि इकडे वल्लरी मात्र मजा घेत असते. ती म्हणते चला आता आपलं काम झालेलं आहे, लवकरात लवकर उदयकांकडे गेलं पाहिजे. पण या वल्लरीला पाहणारी एक व्यक्ती आहे,
म्हणजेच रमाकांत नेमकं पाहतात तर वल्लरी तिथून चाललेली त्यांना दिसते. रमाकांत म्हणतात, ही तर वल्लरी आहे आणि ही एवढ्या रात्री कुठं चालली? ते एवढाच विचार करतात. इकडे ईश्वरीच्या बाबतीत अर्णव पॅनिक झालेला असतो. मी सिंदूर उठ असं म्हणत ईश्वरीला तो उठवत असतो, पण ईश्वरी काही केल्या उठायला तयार नसते. ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते आणि अर्णव पाणी मारतो तिच्या तोंडावर. आता नेमकं आकाश आणि त्याचबरोबर इकडे आकाश आणि नम्रता बाहेर निघालेले असतात. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर तू उठ. तेवढ्यातच अर्णवला शिर्केंचे फोन येत असतात. लवकरात लवकर तिथं पोहोचणं गरजेचं असतं, पण अर्णवला काही घरातून जाता येत नाही. तेव्हा ईश्वरी शुद्धीवर येते. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही जा तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो की एवढे फोन का येतात शिर्केंचे? तेव्हा अर्णव सांगतो की उदयकांचा पत्ता मिळालेला आहे ना, तिकडे जायचं होतं मला. तेव्हा तो म्हणतो की जा लवकर. एकतर इतक्या दिवसानंतर तो पत्ता मिळालेला आहे, त्यामुळं आत्ता तिकडे जाणं गरजेचं आहे. तू जा तिकडे, बाकीच्या गोष्टी आपण बघूया काय करायचं आहे ते, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की नक्की? तेव्हा आकाश म्हणतो की हो तू जा बिंदास्त, मी आहे, आम्ही आहोत घरातले सगळेजण, काळजी करायची गरज नाही. पण नम्रताला मात्र आता या गोष्टींचा राग आलाय. नम्रताला ही गोष्टच पटलेली नाहीये. एकतर मी आणि आकाश बाहेर निघालेलो होतो आणि हा इशूने गोंधळ घालून ठेवलाय, असं नम्रता बोलत असते. आता नम्रताला एवढी पण अक्कल नाही आहे की घरामध्ये काहीतरी इमर्जन्सी आली, काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून हे दोघं निघालेले होते, हे पण तिच्या लक्षात येत नसतं. तिला फक्त बाहेर जायचं आहे, फिरायचं आहे एवढंच पडलेलं असतं. तिचं क्लाउड किचन बंद करून ठेवलेलं आहे, घरातल्या कामामध्ये लक्ष घालते, पण ती सगळ्यांवर उपकार करते असं तिचं वागणं चाललेलं असतं. इकडे मात्र आता शिर्के शोधाशोध करत असतात आणि शिर्के म्हणत असतात की नक्की इथेच अर्णव सर येतील आणि तो उदयकांत आतमध्ये लपलेला आहे, हे सुद्धा शिर्केंच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळी आता तिथे वल्लरी पोहोचते आणि वल्लरी मात्र सगळं जे काय आहे ते विचित्र पद्धतीने वल्लरीचं वागणं चाललेलं असतं. वल्लरी म्हणत असते की नाही, या सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत आणि ते सगळं मलाच निस्तरावं लागणार आहे. मग वल्लरी आतमध्ये जाते आणि आत जाऊन तिने गोंधळ सुरूच केलेला असतो आणि तिचं एवढंच चाललेलं असतं की नाही, मला हे सगळं शोधावंच लागणार आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आता ती म्हणत असते की उदयकांत बाहेर ये. उदयकांत पण खूप छालाक आणि धूर्त माणूस आहे. उदयकांत मात्र हुशारीने या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. त्याला माहिती आहे की वल्लरी कशी आहे. आणि मग उदयकांत म्हणतो की काय? उदयकांतने तर सरळ पिस्तूल काढलेलं असतं आणि ते पिस्तूल तिच्या डोक्याला लावलेलं असतं. ती म्हणते, एवढं सगळं मी आली आहे आणि इथं तू माझ्याच डोक्याला काय पिस्तूल लावतोयस? तो म्हणतो की काय काम आहे बोल. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मी इथं आली आहे ते तुला अलर्ट करायला आली आहे, तू इथून लवकर गायब हो. तो म्हणतो की हो, मी अंडरग्राऊंडच होतो इतके दिवस. तेव्हा ती सांगते आताही हो, कारण तुझा पत्ता मिळाला आहे. आता उदयकांत तिला एकच म्हणत असतो की तुला हा पत्ता कुठून मिळाला, तू इथं कशी पोचली? ती म्हणते मी शोधून काढलंय. आता तुलाही एवढंच सांगेल की तू इथून बाहेर पड, कारण तुझी वाट लागणार आहे, असं तिने त्याला सांगायला सुरुवात केलेली असते. आता उदयकांत म्हणत असतो की माझी वाट का लागणार आहे, नक्की मी काय केलंय? तेव्हा ती म्हणते की अर्णवला तुझा पत्ता मिळालाय, कारण ईश्वरीला मारण्याची सुपारी तू दिलेली होती, ते गुंड पकडले गेलेले आहेत. त्यामुळं अर्णव कोणत्याही क्षणी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो, हे जेव्हा तिने सांगते तेव्हा मात्र आता इकडे उदयकांतची वाट लागलेली असते. तेवढ्यातच अर्णव तिथं पोहोचलेला असतो आणि अर्णव दरवाजा वाजवत असतो. वल्लरी म्हणते, बघ मी तुला म्हटलं होतं ना, अर्णव कोणत्याही क्षणी पोहोचू शकतो. आता वल्लरीचीच वाट लागायला सुरुवात झालेली असते. वल्लरी म्हणते की आता मी काय करू इथून? आणि त्याचबरोबर वल्लरीच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. ती म्हणत असते की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, मी ह्या सगळ्या पद्धतीतून अडकले तर माझंच अवघड होईल. मग हे दोघं जण आता दरवाजा जोरात ढकलतात. उदयकांत मात्र तिथून पळालेला असतो. वल्लरीसुद्धा मागच्या दरवाजाने पळत असते आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही, हे इथंच असतील कुठंतरी. आता उदयकांत पळत असतो, हातामध्ये बंदूक असते आणि तिथे पाय अडकतो त्याचा एका दगडाला आणि तो पडतो. आता तो पडल्यानंतर मात्र तेवढ्यात समोरून एक गाडी येते. आता उदयकांत घाबरलेला असतो, त्याच्या हातात पिस्तूल पण नाही आहे आणि त्या गाडीतून वल्लरी उतरते. वल्लरी उतरली की लगेचच आता मात्र वल्लरी त्याला म्हणत असते की आत्ता वाचवले, परत वाचवणार नाही. तेव्हा तो पळत असतो. तो म्हणतो काय चाललंय? ती म्हणते पैसे दिले होते ना. तो म्हणतो सुपारी जरी मी दिलेली असली तरी काम मी केलेलं नाही आहे, एवढं लक्षात येतंय ना
कारण ते काम तुझं होतं. तेव्हा ती म्हणते मी पैसे मोजले होते त्याचे. तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे, तू पैसे मोजले होतेस, पण उपयोग काय त्या सगळ्याचा? कारण त्या सगळ्यामध्ये मी अडकला जातोय, मी तुला सोडणार नाहीये, असं म्हणत आता उदयकांत हा तिला धमकी देत असतो. आता मात्र वल्लरी म्हणत असते की तू काय करणार आहेस, तू काहीच नाही करू शकत, एवढं लक्षात ठेव. आता तो पुरता अडकलेला आहे आणि तू ज्या पद्धतीने अडकत चाललेला आहे त्यावरून तर हे क्लिअर झालेलं आहे. आता तेवढ्यातच पाठीमागून एक गाडी येताना दिसते. त्या गाडीतून अर्णव आणि शिर्के चाललेले असतात आणि वल्लरी मात्र घाबरलेली असते. ते आलेले बघून उदयकांत वल्लरीच्या गाडीत जाऊन लपतो. वल्लरीला कळायचंच बंद होतं. तेवढ्यातच शिर्केंचं लक्ष जातं. शिर्के म्हणतात की वल्लरी मॅडम. अर्णव म्हणतो मामी. आणि मग दोघंही गाडीतून उतरतात आणि अर्णव येतो आणि विचारू लागतो की मामी तू इथे? तेव्हा ती म्हणते अरे काही नाही रे, एका वकिलांना भेटायला आले होते. अर्णव म्हणतो ते इथे राहतात? तेव्हा ती सांगते की हो, त्यांनी इथे मला भेटायला बोलवलं होतं ना, त्याच्यामुळे इथे भेटायला आले होते. त्यावरती अर्णवचं म्हणणं असतं की पण मामी तू इथे एवढ्या रात्री? ती म्हणते हो, माझ्या वडिलांनी जमीन केली होती ना माझ्या नावावरती, पण काही वाटेकरी आहेत ती त्याच्यामध्ये आता हिस्सा मागत आहेत त्याच्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो बरं ठीक आहे शिर्के, ही गाडी घ्या तुम्ही, वा पुढे, मी मामीबरोबर येतो. असं म्हणत अर्णव आता गाडी शिर्केंना देतो. आता इथेच वल्लरीची वाट लागते, कारण त्याच गाडीत पाठीमागे उदयकांत बसलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, अहो तो मुंबईत आहे ही गोष्ट तर आपल्याला कळली ना, ही तर मोठी गोष्ट आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, ती मोठी गोष्ट आहे, पण त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण तो मुंबईत असला तरीही काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत आणि त्या शोधणं गरजेचं आहे. कारण तो आता मुंबईत कसा थांबेल, कारण तो पळून जाईल ना इथून, असं अर्णव तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, आपल्याला त्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागणार आहे. इकडे पाहायला मिळतं की वल्लरी आणि सौदामिनी एकत्र भेटलेले आहेत. वल्लरी सौदामिनीला ऑफर देते. ती म्हणत असते की घरात मी त्रास देईल त्यांना आणि ऑफिसमध्ये तुम्ही त्यांना सळो की पळो करून सोडायचं आहे, असं आता दोघींनी ठरवलेलं असतं आणि दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सौदामिनी पण खुश झालेली असते. इकडे ईश्वरी आणि अर्णव विचार करत असतात की हो, आपल्याला सापडेल, म्हणजे आता आपण शोध घेणं सुरू ठेवायचं आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. पण इकडे ऑफिसमध्ये मात्र अर्णवच्या डोक्याला अजून कोणता ताप वाढून ठेवला आहे ही गोष्ट मात्र पुढे असते. तर इकडे वल्लरी म्हणत असते बघा हे डील, असं म्हटल्याबरोबर सौदामिनी सुद्धा डील करते आणि आता फायनल होतं की हो, तयार आहे या डीलसाठी. इकडे वल्लरी म्हणते की फायनली आता आपण त्यांची वाट लावायची आहे. तर आता सौदामिनी ऑफिसमध्ये आलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर ती अर्णवला म्हणते की 15 दिवसांची मुदत देते, माझे 200 कोटी रुपये परत द्यायचे आहेत. जर 15 दिवसात ते परत नाही दिले तर तुझ्या आईचं सात्विका फॅशनचं जे नाव आहे ते बदलून त्याचं नाव दुसरं ठेवलं जाणार आहे आणि ही कंपनी माझी होणार आहे, असं ती सांगत असते. आणि आता मात्र अर्णव पाहतच राहतो. 15 दिवसांची मुदत मिळाली आणि या सगळ्यामध्ये आता कंपनी परत मिळवायची ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.